नमस्कार, मी प्रियंका केरकर. एच माझ्या या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आपण सध्या अहिल्यानगरमधल्या राहता या नगरीमध्ये आलेलो आहोत आणि येत्या नगर परिषदाच्या ज्या निवडणुका आहेत त्या बाबतीमध्ये आपण इथे जनमताचा कौल जाणून घेणार आहोत की नेमकं राहता गावामध्ये हवा कुणाची आहे. तर आपल्याबरोबर एक काकी आहेत, त्यांना विचारूयात की आपल्या राहता गावामध्ये सध्या हवा कुणाची आहे, चर्चा कुणाची चालू आहे. आमचे विखे साहेब, सुजित विखे आणि राधाकिशन विखे साहेब. हां, खूप काम केले त्यांनी, छान काम केलं, चांगलं केलं, त्यांचीच हवा आहे. बरं, काकींच्या मते तर त्यांचीच हवा आहे. ज्या बेसिक सुविधा आहेत, ज्या मूलभूत सुविधा म्हणतो आपण, पाण्याची सुविधा असेल, रस्त्याची सुविधा असेल, तर काय वाटतंय त्याच्याबद्दल? आधीची परिस्थिती कशी होती आणि साहेबांच्यामुळे किंवा राधाकृष्ण विखे पाटील यांच्यामुळे काय काय सुधारणा करण्यात आल्या? आधीच्यापेक्षा आता जास्त सुधारणा झाली, चांगली झाली. आम्हाला पाणी भरपूर येतं, सगळं व्यवस्थित आहे आमचं. आता आम्हाला काही टेन्शन नाही. रोडचे पण कामं चालू आहेत सगळीकडं, व्यवस्थित आहे सगळं आणि ते काम व्यवस्थित करताय. आणि मेन म्हणजे आता आम्हाला शिवमहापुराणची कथा ऐकवली त्यांनी, त्याच्यामुळं आम्ही त्यांचे आभारी आहेत. बरोबर, धन्यवाद. विखे पाटलाबद्दल बोलू शकतो की कारण त्यांनी शिवोरचे प्रदीपजी महाराज मिश्रा आहेत त्यांच्या कार्यक्रमाला एकदम आनंद व्यक्त केला आणि एवढा मोठा खर्च त्यांनी स्वतःहून खर्च करून लोकांना एक श्रमदान दिलं. 6 दिवसाचा कार्यक्रम केला त्यांनी या आस्तगावला. त्यांच्यामुळे सर्व भाविकांना त्या संधीचा लाभ मिळाला आणि त्यांचे मी एक चांगल्या प्रकारे अभिनंदन करू शकतो. त्याचबरोबर आता तुम्ही दुसऱ्या जिल्ह्यांमधनं इथे आलेला आहात, तर जे रस्त्याची कामं झालेली आहे किंवा इथली जे शिर्डीच्या मंदिरामधली जी व्यवस्थापना आहे ती कशी वाटली तुम्हाला? एकदम छान वाटली ताई. मी साई उद्यानला राहत असतो, एकदम छान व्यवस्था आहे. म्हणजे विखे पाटलांनी चांगली सोय व्यवस्थित केलेली आहे आणि जे आत्ता नाही का मिश्राजींचा कार्यक्रम वगैरे होता तो पण एकदम व्यवस्थित केला आहे. म्हणजे पहिल्यांदा काहीतरी गावात चांगलं घडलं आहे असं चांगलं वाटतंय. आणि असं म्हटलं जातं गावकऱ्यांकडनं की सुजय दादा जे आहेत त्यांनी एक पॅटर्न आणलेला आहे की आपल्या सिटीला विकसित करायचे आहे. तर हे कितपत योग्य आहे किंवा कितपत ते खरं ठरतं आहे? कारण तुम्ही या गावाच्या रहिवासी आहात, तर तुम्हाला त्या गोष्टींचा अनुभव येतोय? हो, येतोय ना, चांगला येतोय अनुभव. बेसिक गोष्टी त्या डेव्हलप केलेल्या आहेत, राधाकृष्ण विखे पाटील असतील किंवा सुजय दादा असतील. आता घरकुल पण योजना केल्या, त्या पण योग्य केल्या, म्हणजे चांगलं केलं आहे मुलींसाठी पण भरपूर त्यांनी सुविधा काढल्या आहे आणि गरीब लोकांसाठी पण म्हणजे कामगार वगैरे भरपूर योजना चांगल्या केलेल्या आहे त्यांनी. आणि शिक्षणाच्या बाबतीत तुम्ही काय म्हणाल? शिक्षणाच्या बाबतीत पण चांगलं आहे, योग्य आहे. आता माझी मुलगी शारदामध्ये आहे, एकदम म्हणजे हुशार आहे, म्हणजे चांगले राहत्यातली शाळा खरंच चांगलं आहे. राहताचे जे गावकरी आहेत त्यांचा रिस्पॉन्स तर पॉझिटिव्ह आहेत, त्या सगळ्या गोष्टी चांगल्याच झालेल्या आहेत असं म्हणतायत. पण यानंतर तुमचा पाठिंबा किंवा तुमचा पाठिंबा नाही, गावामध्ये जे आहेत तुमच्या कोणत्या नावाची चर्चा होती? विखे पाटलांच्याच नावाची चर्चा होती. थँक्यू ताई, अवश्य आहात. तर मला एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला की राहता गावामध्ये नेमकी सध्या हवा कोणत्या नावाची चालू आहे? विखे पाटील. विखे पाटीलनी असे कोणकोणते कामं केलेली आहेत जे तुम्हाला खूप आवडलेली आहेत? आता लाईट, पाणी आणि रस्ते याची व्यवस्था एकदम चांगली झालेली आहे आणि चालू पण आहे. जे विकास चालू आहे ते सगळे व्यवस्थित चालू आहे. राज्य सरकारमार्फत जो काही निधी येतो, तुम्हाला असं वाटतं का की पालकमंत्रींमुळं हा आपल्या गावाला किंवा आपल्या जिल्ह्याला एक खूप मोठा फायदा होतोय की तो निधी डायरेक्ट आपल्या शहरात येतोय आणि विकास कामं होत आहेत? हो, येतो आहे आणि त्याच्यामुळं तर हे विकास कामं होत आहेत. आणि प्रश्न असा आहे की सर्व कामं एकदम चांगल्या रीतीने होत आहेत. तुम्ही त्यांना काय शुभेच्छा द्या? त्यांना अशा शुभेच्छा देतो की इथून पुढेही तुमच्या हातून लोकांची आणि देशाची सेवा घडो, हीच शुभेच्छा देतो आहे. धन्यवाद. धन्यवाद काका. राहता गावाचे रहिवासी आहात, मागच्या किती वर्षापासून तुम्ही इथे राहता? जन्मच इथलं आहे आमचा. ते मूळचेच इथले. तर सध्या जी नगर परिषदेची निवडणूक आता येऊन ठेपलेली आहे, तर राहता गावामध्ये कुणाच्या नावाची हवा तुम्हाला जाणवते? विखे साहेबांचंच पॅनलचं. आणि विखे साहेबांनी कुठली कुठली प्रगतीची कामं केलेली आहेत जे तुम्हाला सांगावं वाटेल इथे? इथले सर्वच कामं विखे साहेबांच्याच मार्फत झालेली आहेत आजपर्यंत. एक मिनिट काका, तुम्हाला प्रकर्षाने एखादं काम विखे पाटील साहेबांबद्दल किंवा सुजय सरांबद्दल सांगायचं झाल्यास कुठलं काम सांगाल?
तसे आता भरपूर कामं केलेले, तेव्हा रस्त्याचे कामं मेन त्यांनी सोडवलेले. पाणी प्रश्न ते सोडून दुसरं कोणी आमच्याकडे काम करीत नाही. आणि ते तर आम्ही असंही ते तर आम्ही आमचे पाणीचे प्रश्न, सगळे प्रश्न, तळेचे प्रश्न, तालुक्यातले सगळे कामं तेच पाहतात आणि आमच्या गावचे कामं तेच पाहतात आणि तेच करतात सगळे पिंपवडीमध्ये. फुलांच्या व्यवसायाबद्दल म्हणजे जे गोरगरीब लोक आहे ते शिर्डीला जाऊन मोलमजुरी करतात, पॉलिसी करतात, 2 रुपये मिळतात, त्यांचे उदरनिर्वाह चालतात. हां तेच ना, ते बंद केले, ते दादांनी चालू केले ते सगळे असं. जी बंद कामे पडलेली होती ते कामांना पुन्हा एकदा सुरुवात देऊन जे गोरगरीब आहेत त्यांना त्यांचं मूलभूत गोष्टी पूर्ण व्हाव्यात यासाठी विखे साहेबांनी खूप मोठं योगदान केलेलं आहे, हे आपल्याला दिसलेलंच आहे. त्याचबरोबर आपण पुढे कंटिन्यू करूयात. तुम्ही राहता गावामध्ये किती वर्षापासून आहात? राहता शहरामध्ये साधारणतः माझा व्यवसाय 60 वर्ष जुना असा माझा टायरचा व्यवसाय आहे. माझे आजोबा, वडील आणि नंतर मी करत आहे. राहता शहरामध्ये फार माझं दुकान ठाकरे टायर्स म्हणून अस्तित्वात आहे. सध्या माझं दुकान पिंपळस रोड नियर बस स्टॉपच्या पाठीमागे आहे. अच्छा, तर सध्या राहता गावामध्ये कुणाच्या नावाची जास्त हवा चालू आहे? सध्या राहतामध्ये असं तर काही सांगता येणार नाही कोणाच्या नावाची हवा चालू आहे. सन्माननीय नामदार राधाकृष्णजी विखे पाटील व डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या नेतृत्वात जो कोणी उभा राहील त्याच्याबरोबर राहत्याची जनता निश्चितपणे असेल असे मला वाटते. सुजयदादांनी जो स्मार्ट सिटीचा जो प्रकल्प आहे किंवा शहराला एक नवीन रूप देण्याचं जे ऐकलं जातं आहे ते कितपत खरं आहे, कितपत त्याचा अनुभव तुम्हाला येतोय? नक्कीच सुजयदादांनी जो शब्द दिलेला आहे राहतेकरांना व परिसरातील जनतेला तो निश्चितपणे सुजयदादा पूर्ण करतील अशी आम्हाला अपेक्षा आहे व त्यांच्याकडून आम्हाला अशी आशा पण आहे. आत्ता जी महायुती घडून आलेली आहे काही वर्षांपूर्वी, तर त्या महायुतीचा नेमका आपल्या गावाला काय फायदा होतोय? सध्या मला तरी वाटत नाही महायुतीचा काही इथे फायदा होईल किंवा फायदा होतोय. अच्छा, मग तुम्हाला असं नाही वाटत का की आपले राज्यमंत्री आपल्या म्हणजे पालकमंत्री आहेत विखे साहेब किंवा राज्यमंत्रीही होते ते, आणि ते नेहमीच कार्य करत असतात, तर ते आपल्या गावचे किंवा आपल्या जिल्ह्याचे असल्यामुळे थेट जो राज्याचा निधी येतोय किंवा केंद्राचा निधी येतोय, मी हा प्रश्न याच्यासाठी विचारला की राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये दोन्हीही एकच सरकार असल्यामुळे आपल्याला त्याचा काय फायदा होतोय? निश्चितपणे पूर्णपणे फायदा आहे. सर्व शेतकऱ्यांचा असो, व्यापाऱ्यांचा असो, कुणाचा असो, सगळ्यांपर्यंत ज्या त्या मार्गाने जो तो निधी पूर्णपणे उपलब्ध करून ज्या त्या खात्यात वर्ग करण्याचं काम विखे साहेब नक्की करतात, नामदार साहेब नक्की करतात. तुमच्या आणखीन जर विखे साहेब पुन्हा एकदा आपल्या गावामध्ये कार्यरत झाले, सेवेमध्ये आले जनतेच्या, तर तुमच्या त्यांच्याकडनं काय अपेक्षा असतील आणि काय शुभेच्छा असतील? आले किंवा येणार आहे हा प्रश्न नाही, ते कार्यरत आहेतच आणि निश्चितपणे राहता शहराचा कायापालट होऊन एक नवीन विकास कामांचे ध्येय आणि एक नवीन विकास कामाचा मार्ग मोकळा होईल. धन्यवाद सर. तुम्ही बोलाल दादा? आपण पुन्हा एका नागरिकाचं काय मत आहे ते जाणून घेणार आहोत. सर, तुम्ही राहता या गावामध्ये किती वर्षापासून आहात? आम्ही 1950 पासून इथे आहोत. अच्छा, 1950 पासून. तर गेल्या काही वर्षामध्ये तुम्हाला आपल्या या शहरामध्ये कुठले कुठले बदल बघायला मिळाले? बदल म्हणजे शहराचा विकास बऱ्यापैकी झालेला आहे. म्हणजे बस स्टँड असो किंवा दवाखाना असो, जनावरांचा दवाखाना असो किंवा गार्डन असो, या सुधारणा झालेल्या आहेत. नाही असं नाही. अतिक्रमण काढणं असो, मंदिरासमोरचं सुशोभीकरण आहे, पुष्कळ झालेलं आहे. अच्छा, तर सध्याचे विद्यमान आमदार जे आहेत राधाकृष्ण विखे पाटील यांनी जे काही काम केलं आहे त्या कामांना तुम्ही कसं डिस्क्राईब कराल? विखे पाटलांचा होल्ड खूप आहे आमच्या मतदारसंघावर, खूप प्रभाव आहे त्यांचा. आणि ते घराणं असं आहे की जे संपूर्ण नगर जिल्ह्यावर प्रभाव, संपूर्ण महाराष्ट्रावर प्रभाव त्यांचा नगर जिल्ह्यावर तर आहेच. आणि आता त्यांच्याकडे नगर जिल्ह्याची जबाबदारी आलेली आहे इलेक्शनची, म्हणून योग्य आहे. ते काय कार्यक्षम आहे, खूप खूप कार्यक्षम आहे, हे तर मान्यच करावं लागेल. त्याचबरोबर सुजयदादांनी असं ऐकलं जातं आहे की सुजयदादांनी स्मार्ट सिटी बनवण्याचा जो पवित्रा घेतलेला आहे तो तुम्हाला अनुभवायला मिळतो आहे का? किंवा ते स्मार्ट सिटीसारखं जे रूप आहे आपल्या गावाचं होतं आहे का किंवा आपल्या नगराचं होतं आहे का? नाही, स्मार्ट सिटीबद्दल मला काही आयडिया नाही. म्हणजे स्मार्ट मीन्स
तसं असेल तर चांगली गोष्ट आहे, कोणाला वाईट वाटेल, बेस्ट आहे. आणि प्रत्येक वॉर्डमधली एक बेसिक सुविधा किंवा प्रॉब्लेम असा असतो की पाण्याची व्यवस्था असेल किंवा मग रस्ते असतील किंवा मग शाळा असेल, आरोग्य असेल, याबद्दल विखे पाटील साहेबांनी नेमके कुठले कुठले प्रयत्न केलेत आणि ते तुमच्या मागच्या 20 वर्षामध्ये, मागच्या 10 वर्षामध्ये तुम्हाला उपयोगात पडलेत? स्वच्छतेच्या बाबतीत चांगलं आहे आपले, पण हा जो आता त्यांच्या कामामध्ये येतो की नाही, पण नगर मनमाड जो नॅशनल हायवे म्हणतो आपण, त्याला नॅशनल हायवे म्हणावं की नाही, आता मला असं वाटतं हा रिप्रेझेंटेटिव्ह ॲन्सर आहे, कारण हेच उत्तर तुम्हाला खूप लोकांकडून ऐकायला मिळेल. कारण हे रस्त्याला खूप वैतागलेले आहेत लोक, आणि विखे पाटील, सुजय विखे पाटील असो किंवा साहेब असो, त्यांनी खूप लक्ष द्यायची आवश्यकता आहे. हे म्हणजे हा रस्ता जर चांगला झाला तर लोकांना खूप खूप आनंद होईल आणि खूप मोठी अपेक्षा आहे लोकांना. ते बेसिक आहे अगदी. बरोबर आहे. सर, आता राज्य सरकार आणि केंद्र सरकार या दोघांमध्येही एकाच पक्षाचं नेतृत्व आहे, तर त्याचा फायदा आपल्या शहराला होतोय का? होतो ना, मग मोठ्या योजना आणायला सोपं पडतं अगदी. ज्या ज्या निधी आता आलेले आहेत नक्की 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 मोठा निधी आणायला सोपं पडतं, ही गोष्ट नक्की आहे. किती पण आपण प्रामाणिकपणे आणण्याचा प्रयत्न केला तर केंद्राचा जो निधी आहे तो शेवटी सापडणं भावात थोडा थोडा असणारच, तो नसतो मग एकाच पक्षाचा असल्यामुळं. म्हणजे केंद्र सरकार आणि राज्य सरकारमध्ये एकच नेतृत्व असल्यामुळे आपल्या गावाचा प्रगतीमध्ये फायदाच होतो. येस निश्चित. आता तुम्ही राहता गावाचा एक प्रश्न असा आहे की तुम्ही तर माझी अशी इच्छा आहे तुम्ही ते सांगावं म्हणून की राहत्या गावामध्ये नेमकं आता सध्या कुणाची नावाची हवा चालू आहे? नाही, पॉलिटिकली आय डोंट नो एक्झॅक्टली, परंतु तरी पण हे जे डॉक्टर गाडेकर आहेत, डॉक्टर गाडेकर नंतर धनंजय गाडेकर, या दोघांचे नाव आघाडीवर आहेत. हां, आता ते अपोजिशनमध्ये असतील दोघं. मला हे पण माहिती नाही का दोघं अपोजिशनमध्ये एकमेकाच्या, म्हणजे एवढा जास्त इंटरेस्ट घेत नाही. आणखी एक सांगायचं राहिलं, साईबाबा संस्थांचं जे आहेत ना, साईबाबाचा सध्या अयोध्या झाल्यापासून 2 वर्षापासून खूप सेटबॅक बसला आहे, 40% सेटबॅक बसला आहे कमीत कमी. परंतु साईबाबा संस्थांच्या ओलाढालीचा संपूर्ण नगर जिल्हाच नाही, काही 5-6 जिल्हे किंवा निम्मा महाराष्ट्र फरक पडतो. त्या दृष्टीने काहीतरी साहेबांनी भाविकांचा ओघ वाढेल असं आणखी काहीतरी केलं पाहिजे, ते खूप महत्त्वाचं आहे. पण मला असं वाटतं की इतर ठिकाणचे जे देवस्थान आहेत तिथली सुखसुविधा जी येणारे लोक आहेत आणि इथली जी सुखसुविधा आहे त्याच्यामध्ये खूप फरक पडतो, ते त्याच्याबद्दल काय बोलू? सुखसुविधा खूप आहे, सुखसुविधा वर्ल्ड क्लास आहे अगदी शिर्डीच्या. परंतु नेमकं होतं काय भाविकांच्या मनात, हिंदू मुस्लिम जे हे झाले पोलरायझेशन केलं आहे भाजपने, असं आम्हाला वाटतं. म्हणजे सामान्य लोकांना असं वाटतं हिंदू मुस्लिम जे ध्रुवीकरण केलेलं आहे ते, आणि लोक शेवटी विचार करतात की जे अयोध्या झाल्यापासून किंवा प्रयागचा महामेळा झाल्यापासून कुंभमेळा, लोक असं विचार करतात की आपले जे सनातनी देवस्थान आहे त्यांना जाणं जास्त उचित आहे. बरं, ते देवी असो किंवा मग तुमचे ज्योतिर्लिंग असो किंवा धाम असो. आणि बाबांना फक्त 107-8 वर्षांचा इतिहास आहे, 1918 साली बाबा वारले, त्याच्यामुळे भावना थोडी कमी झाली लोकांची, त्याचा फटका बसतोय, असं आमचं एक सामान्य आकलन आहे. अगदीच. तर राहत्या गावातल्या मागच्या 30 ते 40 वर्षांपासून स्थायिक असलेल्या एका सुजाण नागरिकाचं आपण मतं जाणून घेतलेलं आहे. सर, तुम्ही मागच्या किती वर्षापासून राहता या नगरीमध्ये आहात? राहता या नगरीत साधारणतः माझं 55 ते 60 वर्षापासून राहतं. 55 ते 60 वर्षाच्या राजकारणाला तुम्ही आता काय नाव द्याल किंवा कसं त्याबद्दल सांगाल? आता इथं राहत्याचं वातावरण जे आहे ते साहेबांच्या याच्यावर किंवा सुजयदादा विखे जे उमेदवार देतील त्यावर अवलंबून आहे. आणि सुजयदादांनी किंवा राधाकृष्ण विखे पाटलांनी राहत्यात फार काम केलेले आहेत, त्याच्यामुळं त्यांना मानणारा वर्ग फार मोठा आहे राहत्यात. त्याच्यामुळं ते जे उमेदवार योग्य उमेदवार देतील अशी सर्वांची राहतेकरांची अपेक्षा आहे. आणि नगराध्यक्षपदासाठी ते योग्य उमेदवार देणारच, आणि त्याच हिशोबाने इथली निवडणूक राहणार. राहता शहरात जो सुजयदादा जे करतील तेच योग्य होणार आणि चांगल्या प्रकारे होणार. सुजयदादांनी किंवा आपले पालकमंत्री जे आहेत त्यांनी जे काही निर्णय घेतलेत ते कशा प्रकारे आपल्या गावासाठी उपयोगी पडलेत? त्यांनी आत्तापर्यंत गावात जे सुधारणा आहेत त्यांच्यात वीरभद्र मंदिर असेल, त्यांना देणगी देणे, आता इथं आमचं स्वामी समर्थ केंद्राचं सभा मंडपाचं काम चालू आहे, त्यात सुजयदादांनीच भरीव मदत केल्यामुळं आणि त्याच्यानंतर इथं महादेव मंदिर झालं,
ते त्याच्यातही मंदिरातही आणि रस्ते वगैरे चांगले प्रकारे सुजयदादा लक्ष देतात आणि सभा किंवा छोट्या कॉर्नर सभा घेऊन प्रत्येकाचं मत आजमावतात. त्याच्यामुळं लोक त्यांच्यावर फार खुश आहेत. असं म्हणतात की सुजय दादा आपल्या शहराला स्मार्ट सिटी बनवत आहेत, तर ते त्याचा अनुभव तुम्हाला कसा येतो? आता माझ्या मते ते शब्द जो दिला दादांनी ते पूर्ण करतातच आणि करतील अशी अपेक्षा आहे. तुम्हाला आता जी महायुती झाली आहे, महायुतीचा फायदा कशा प्रकारे आपल्या शहराला किंवा जिल्ह्याला तालुक्याला होतो असं वाटतं? हे बा, महायुतीचा फायदा हा प्रत्येक म्हणजे जिल्ह्याला तर आहेच पूर्ण. आणि जे छोटे मोठे लोकांचे कामं आहेत, जसं समजा आमच्यासारखे सर्वसामान्य जनतेचे कामं सुजयदादा किंवा विखे पाटील करतात, म्हणजे नामदार साहेब करतात. त्याच्यामुळं कोणाचाही काही प्रश्न आढळला तरी म्हणजे काम होतं आणि ते केव्हाही राहता ते अवेलेबल असतात प्रत्येक कार्यक्रमाला किंवा कोणाच्या लग्नाला. आता माझ्या पुतणीचं लग्न होतं, स्वतः सुजयदादा आले होते, म्हणजे ते येतात. त्याच्यामुळं आम्हाला त्यांच्याबद्दल आदर आहे आणि एक मोठेपणा वाटतो की दादा म्हणजे दादा एक सर्वसामान्य. जसं आता मागच्या वेळेस आले, मी त्यांच्याबरोबर फोटो घेतला, म्हणजे ते असं भेदभाव करत नाही का हा खूप मोठा माणूस आहे किंवा हा फार छोटा माणूस आहे. त्याच्यामुळं दादांनाच पसंती राहता शहरात आहे. म्हणजे असं म्हणायला हरकत नाही की राहता या नगरीमध्ये सध्या हवा कोणाची आहे, तर ते सुजयदादांची म्हणजे साहेबांची. हो, राहता गावामध्ये हवा कोणाची आहे, तर सुजयदादा आणि आपले पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील सरांची. सर, मला तुमच्याकडनं आणखी एक गोष्ट जाणून घ्यायची आहे की केंद्र सरकारमध्ये आणि राज्य सरकारमध्ये एकाच पक्षाचं नेतृत्व असल्यामुळं याचा फायदा होतो आहे का? किंवा म्हणजे इतर जिल्ह्यामध्ये किंवा इतर राज्यामध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकार वेगवेगळं असल्यामुळे अडचणी येतात, पण तुम्हाला त्याचा फायदा कसा होतो आहे? हे बघ, केंद्रामध्ये सरकार असल्यामुळे आणि ज्या ज्या अडचणी आहेत समजा बाकीच्या लोकांच्या, शेतकऱ्यांच्या, हे जसं आता साहेबांनी मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण त्याबद्दल साहेबांनी सत्मारक निर्णय घेतल्यामुळे जनता त्यांच्यावर खुश आहे. मी राहता या शहरामध्ये, या गावामध्ये किती दिवसापासून आहात? गेले 30-40 वर्ष राहतो 40 वर्षापासून. राहताच्या राजकारणाबद्दल तुम्ही काय सांगाल? राहताच्या राजकारणामध्ये विखे पाटल्याशिवाय पर्याय नाही. एकमेव व्यक्ती अशी की राहता विकास करणारा माणूस आहे. दुसऱ्या आमच्या भागात कोणी विकास करू शकत नाही. म्हणजे राहत्याचं राजकारण आणि समाजकारण हे चांगल्या हातात आहे असं म्हणणं आहे तुमचं? हां, समाजकारण राजकारण चांगलं आहे, काही अडचण नाही. सर, केंद्रातलं सरकार आणि राज्यातलं सरकार हे एकाच पक्षाच्या अधीन आहे, तर तुम्हाला त्याचा फायदा आपल्या शहरासाठी होतोय असं वाटतं? नाही, आम्हाला या मतदारसंघामध्ये विखे पाटलांच्या याच्यामुळे फार फायदा आहे. आम्हाला शेतकऱ्यांना भरपूर पैसे मदत मिळतात, म्हणजे विमा असू, नुकसान भरपाई असू, विखे पाटलामुळे आम्हाला या मतदारसंघात फार फायदा आहे. त्याचबरोबर जे काही निधी येतो केंद्र सरकारकडनं राज्य सरकारकडे आणि आपले पालकमंत्री आपल्याच गावचे असल्याकारणाने, आपल्याच जिल्ह्याचे असल्याकारणाने त्याचा थेट फायदा आपल्या गावाला किंवा शहराला होतो का? थेट आमच्या गावाला आमच्या मतदारसंघात होतोच फायदा, 100% फायदा होतो आमच्या मतदारसंघाला. आमच्या शेतकऱ्यांना जो म्हणजे शासनाचा कुठला असेल तो निधी भेटतो, परत काही स्कीम असतात त्या मिळतात विखे पाटलांच्या माध्यमातून. गोरगरिबांचे घरकुल वगैरे योजना भेटतात, त्यांच्या मार्फत सगळी कामं होतात आणि विखे पाटलामुळे आमच्या मतदारसंघात भरपूर कामं होतात. आम्हाला त्यांचा कुठलेच काही त्रास नाही विखे पाटलांचा. सर, काही मूलभूत सोयीसुविधा असतात, जसं पाण्याची झाली, लाईटची झाली, रस्ते झाले, शाळा झाली, हॉस्पिटल झाली, याबद्दल पालकमंत्री जे आहेत आपले राधाकृष्ण विखे पाटील किंवा मग आपले सुजयदादा असतील, यांनी कुठल्या कुठल्या प्रकारे पॉझिटिव्ह कामं केलेली आहेत? त्यांनी रस्ता असू, घरकुल असू, सगळ्या योजना त्यांनी सगळे कामं पूर्ण केले आहेत दादांनी. आणि दादांचं एक नेतृत्व असं आहे की दादांना लोक फार मानतात, पब्लिक, आणि दादांचे सगळे फॅन नाही. दादा एकमेव असं आहे, स्पष्ट बोलणारा माणूस आहे, पण काम करणार माणूस आहे. उगाच गोड बोलून कोणाची खोड मारणार, डायरेक्ट जे आहे ते तोंड बोलणार माणूस आहे दादा. सुजयदादांचं एक व्यक्तिमत्व असं आहे, ते बोलताना डायरेक्ट कुठली गोष्ट काम करून गेलं, होणार तर होणार, नाही तर नाही म्हणणार डायरेक्ट. ते म्हणणार नाही बघू नंतर करू असं काय बोलणार नाही. दादा डायरेक्ट स्पष्ट बोलतात. मग स्मार्ट सिटीबद्दल तुमचं काय मत आहे? त्यांनी सुजयदादांनी बोलले की आता स्मार्ट सिटी होणार, तर त्याचा प्रत्यय येतोय तुम्हाला? नाही, दादा स्मार्ट सिटीचं काम चालूच आहे. आता काय राहिला तो नगर मारमारचा प्रश्न, तो काय विखे पाटलांचा विषय नाही. तो विषय काय आहे, तो केंद्रातून गडकरी साहेबांची काय भरपूर प्रतिव्यवस्थेचं कामाचं हे झालं, दादांनी पाठपुरा भरपूर केला. ते काय ते दादांनी आता ते साईबाबांवर सोडून दिलेलं आहे त्या नगर मारमार रोडचं. काय बाबा आता करून घेतील.
ते तर झालं मनमाड रोडचं, पण आपण स्पेसिफिकली राहत्या जो गाव आहे, राहता जी नगरी आहे आपली, त्याच्यामध्ये कुठले कुठले 5 विकास कामं जे आहेत जी या सरकारने केली आहेत किंवा राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी किंवा सुजयदादांनी त्यांचा खूप मोठा हातभार असलेली अशी 5 कामं तुम्ही सांगू शकाल का? त्यांनी पाण्याचं फिल्ट्रेशनचं काम केलं आहे नगरपालिकेचं. ते बऱ्याच दिवस प्रॉब्लेम होतं, त्या दादांनी ते पाण्याचं फिल्टर पाणी आता प्रत्येकात घराला फिल्टर पाणी मिळतं. त्यातल्यात त्यांनी कॉलेजेस वगैरे चांगले इथं मूलभूत कॉलेजेस काढलेले, मुलांना कुठं बाहेर शिक्षणाला जावं लागत नाही, ते एक मूलभूत योजना आहे. तिसरी गोष्ट अशी, प्रत्येक वार्डामध्ये त्यांनी लाईटचे पथक दिवे, सोलरचे लाईट दिवे लावलेले आहेत. आणि चौथी गोष्ट अशी, त्यांनी इथं गरिबांना घरकुल योजना पण आत्ताच मागच्या 1 महिन्यापूर्वी उद्घाटन झालेले, सगळ्यांना गोरगरिबांना घरं दिलेली आहे त्यांनी. खूप छान. तर तुमच्या या राहत्या गावामध्ये हवा कुणाची आहे? हवा विखे पाटल्याशिवाय हवा बाकीची हवाचा उपयोगच नाही. विखे पाटील हवा विखे पाटलाचीच आहे. विखे पाटल्याशिवाय पर्याय नाही, विकास नाही. त्याच्यामुळे आमचे लोक इतके सुज्ञान आहे, विखे पाटल्याशिवाय काही मतदान करूच शकत नाही कोणाला. अरे वा, खूप छान. म्हणजे एक प्रांजळ मत आपल्याला या ठिकाणी भेटलेलं आहे की राहत्या गावात हवा कुणाची, तर विखे पाटलांची आणि सुजयदादांची.